पुण्यातल्या एका प्रसिद्ध वसतिगृहाची ती एक अत्यंत अंधारी आणि कोंदट खोली आहे. तिथे एक 25शीचा तरुण मुलगा बसलाय. बाहेर उद्याच्या परीक्षेची धांदल उडालीय. अगदी बरोबर. मुलं रात्र जागून घोकंपट्टी करत आहेत. पण हा तरुण मात्र म्हणजे हातात पुस्तक घेण्याऐवजी तो एक अत्यंत विचित्र आणि हिंसक गोष्ट करण्यात मग्न आहे. तो उंदीर मारतोय ना? हो, तो खोलीतल्या उंदरांना पकडण्यासाठी पिंजरा लावतोय. आणि नुसता पिंजरा लावत नाहीये, तर त्या उंदरांना अत्यंत क्रूरपणे मारण्याचे नवे नवे मार्ग शोधतोय. बापरे. म्हणजे कधी त्यांना पाण्यात बुडवून मारतोय, तर कधी चक्क त्यांना जाळतोय. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं करताना त्याला एक प्रकारचा विलक्षण असा विकृत आनंद मिळतोय. हे ऐकायलाच किती अस्वस्थ करणार आहे बघ. हो ना. मग असा विचार मनात येतो की एका सधन कुटुंबातून आलेला, शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेला हा तरुण अचानक असा का वागतोय? त्याच्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय? हाच तो प्रसंग आहे जो एका खोल मानसिक पडझडीचं निदर्शक आहे. आणि इथूनच एका अत्यंत महत्वाच्या आणि काहीशा विदारक अशा प्रवासाची सुरुवात होते. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या तरुणाच्या आयुष्याकडे बघतो, तेव्हा आपल्याला प्रगतीची एक सरळ रेष अपेक्षित असते. पण इथे ती रेष पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तिथे फक्त एक काय म्हणता येईल पोकळी आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच पोकळीचा, या अस्वस्थ करणाऱ्या मानसिकतेचा वेध घेणार आहोत. अगदी. आजचा विषय खूपच रंजक आहे. आज आपण भालचंद्र नेमाडे यांच्या 1963 साली प्रकाशित झालेल्या कोसला या कादंबरीचा संपूर्ण गोषवारा समजून घेणार आहोत. मराठी साहित्यात या पुस्तकाने अक्षरशः भूकंप घडून आणला होता. हो, तो एक मैलाचा दगडच मानला जातो. नक्कीच. यातील मुख्य पात्र आहे पांडुरंग सांगवीकर. आपण त्याच्या आयुष्यातील 25 वर्षांचा जो लेखाजोखा आहे तो उलगडणार आहोत. पण हे आधीच स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही फक्त एका भरकटलेल्या विद्यार्थ्याची गोष्ट अजिबात नाहीये. मग ती नक्की कशाची गोष्ट आहे? एका संपूर्ण पिढीचा, त्यांच्या नैराश्याचा आणि तत्कालीन व्यवस्थेबद्दलच्या त्यांच्या तिरस्काराचा एक आरसा आहे. पांडुरंग सांगवीकर या तरुणाने स्वतःच्याच आयुष्याकडे एका अत्यंत उपरोधिक आणि तिरकस दृष्टिकोनातून पाहिल्याचा हा दस्तऐवज आहे. म्हणजे तो स्वतःवरच हसतोय असं म्हणायचं का? तसंही म्हणता येईल. या संपूर्ण पुस्तकाचा गोषवारा पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे लेखकाने वापरलेली निवेदनशैली. प्रथम पुरुषी निवेदन ना? हो, ही कादंबरी प्रथम पुरुषी निवेदनात आहे. पण ती अशी छान, रेखीव किंवा सलग अजिबात नाहीये. ती अत्यंत विस्कळीत आहे, तुकड्या तुकड्यात विभागलेली आहे. अच्छा, म्हणजे एखाद्या माणसाच्या डोक्यात जसे विचार अचानक येतात आणि जातात तशी ती शैली आहे. बरोबर? अगदी तशीच. आणि यामागे एक फार मोठं कारण आहे. ही विस्कळीत शैलीच मुळात पांडुरंगसा या जगाकडे बघण्याचा कंटाळवाणा आणि बंडखोर दृष्टिकोन स्पष्ट करते. म्हणजे तो मुद्दाम असा विस्कळीत बोलतोय? एक प्रकारे हो. तो जे काही सांगतोय त्यात एक कमालीची अलिप्तता आहे. तो स्वतःच्याच आयुष्याकडे एका त्रयस्थासारखा बघतोय, जणू काही हे सगळं कुणा दुसऱ्याच्याच बाबतीत घडतंय. आणि तो फक्त त्यावर भाष्य करत बसलाय. हे खरंच खूप गूढ आहे. पण या सगळ्याची सुरुवात कुठून होते? कारण कोणीही माणूस अचानक असा शून्यात हरवलेला होत नाही. नक्कीच नाही. त्याच्या या अवस्थेची पाळमुळं आपल्याला त्याच्या गावाकडच्या आयुष्यात मिळतात. पुस्तकाच्या अगदी सुरुवातीला आपण पांडुरंगच्या बालपणात आणि कौटुंबिक पार्श्वभूमी डोकावतो. त्याच्या घरची परिस्थिती कशी असते? त्याचे वडील गावातले एक अत्यंत सधन आणि प्रतिष्ठित शेतकरी आहेत. पुस्तकातल्या भाषेत सांगायचं तर पसाऱ्याने भक्कम असे ते शेतकरी आहेत. म्हणजे घरात पैशांची अजिबात कमतरता नाहीये? बिलकुल नाही. बाहेरून पाहणाराला वाटेल की अरे, हे तर एकदम सुखी कुटुंब आहे, खायला प्यायला भरपूर आहे. पण आतलं चित्र पूर्णपणे वेगळं आहे, होय ना? हो. संपत्ती जरी असली तरी घरातलं वातावरण एखाद्या तुरुंगासारखं अतिशय तणावपूर्ण आहे. त्याचे वडील अत्यंत कडक स्वभावाचे आहेत. फक्त कडक शिस्त की आणखी काही? नुसती शिस्त नाहीये ती. ते मुलांना अमानुषपणे मारझोड करणारे वडील आहेत. त्यांचा राग नेहमी अनावर असतो. बापरे. म्हणजे लहान मुलांसाठी ते खूपच भयानक असेल. हो ना. लहान पांडुरंगाला त्यांनी दिलेला त्रास, छोट्या छोट्या चुकांसाठी दिलेली शिक्षा, हे सगळं त्याच्या कोवळ्या मनावर एक कायमस्वरूपी गडद सावट निर्माण करतं. घरात संवाद नावाची गोष्टच नाहीये. तिथे फक्त हुकुमशाही चालते. अगदी हुकुमशाही. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो तर तो वडिलांबद्दल आदराची भावना ठेवण्याऐवजी त्यांच्याबद्दल एक प्रकारची दहशत आणि तिरस्कार मनात बाळगून मोठा होतो. हे खूपच साहजिक आहे. आता
घरात जर अशी कोंडी होत असेल तर माणूस कुठेतरी मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करणारच. बरोबर. आणि याच कोंडीतून सुटण्यासाठी पांडुरंग ज्या काही गोष्टी करतो त्यातून त्याच्या आत लपलेल्या बंडखोरपणाची पहिली झलक आपल्याला दिसते. तो त्याच्या मित्रासोबत जे उद्योग करतो ते वाचायला खरंच खूप रंजक वाटतं. हो, तो एकनाथ नावाच्या मित्रासोबत विनाकारण डोंगरदऱ्यात भटकतो, बांबूची उंच झाडे पाहत तासांतास बसून राहतो. उन्हातान्हात पाण्यासाठी वणवण फिरतो आणि घरातून पैसे चोरून भजी पण खातो ना. हो, आजोबांच्या काळातील जुनी नाणी चोरून तो भजी खातो. वरवर पाहता या फक्त लहान मुलांच्या खोड्या वाटतात, पण इथे मला एक उपमा द्यावीशी वाटते. नक्की सांग ना. हे सगळं वाचताना मला एका प्रेशर कुकरची आठवण झाली. प्रेशर कुकर कसं काय? म्हणजे बघ, पांडुरंगची अवस्था अगदी त्या प्रेशर कुकरसारखीच आहे. वडिलांच्या शिस्तीचा आणि त्यांच्या अपेक्षांचा दबाव त्याच्यावर एवढा प्रचंड आहे की तो आतले आज उकळतोय. म्हणजे ती वाफ कुठून तरी बाहेर पडायलाच हवी. अगदी बरोबर. आणि मग घरातून पैसे चोरणं किंवा उन्हात भटकणं ही त्या कुकरची शिट्टी आहे. त्या जाचक दबावातून एक प्रकारची निर्लज आणि बंडखोर वृत्ती शिट्टी मारून बाहेर पडतेय. हे रूपक अतिशय चपखल आहे, कारण तो जेवढा दाबला जातोय तेवढाच तो आतून त्या व्यवस्थेच्या विरोधात जातोय. हो रे, सुरुवातीला तो स्वतःच्या घराच्या व्यवस्थेच्या विरोधात जातो. आणि ती शिट्टी फक्त एका घराची नाहीये. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर लक्षात येतं की पांडुरंगची ही घुसमट तत्कालीन ग्रामीण आणि पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेतील एक मोठी समस्या दर्शवते. म्हणजे मुलांना काय वाटतं याला काहीच किंमत नसते. अगदी. कुटुंबात मुलांना काय वाटतं यापेक्षा त्यांना काय सांगितलंय याला जास्त महत्त्व दिलं जातं. वडील आणि मुलगा यांच्यातील हा जो दुरावा आहे तोच त्याच्या भावी आयुष्यातील एका फार मोठ्या संकटाचा पाया रचतो. आणि ते संकट म्हणजे परकेपणा, ज्याला इंग्रजीत ॲलिनेशन म्हणतात. बरोबर. तो परकेपणाचा भाव त्याच्यात खोलवर रुजतो. पण हा परकेपणा किंवा ॲलिनेशन थोडं सोप्या भाषेत कसं सांगता येईल? सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही गर्दीत आहात, तुमच्या आजूबाजूला लोक आहेत, तुमचं कुटुंब आहे, पण तुम्हाला कोणाशीच जोडलेलं वाटत नाही. म्हणजे सगळे असूनही आपण एकटेच आहोत अशी भावना. हो. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही या जगातलेच नाही आहात. पांडुरंगच्या बाबतीत हेच घडतं. त्याला स्वतःच्या घरातच कधी आपलेपणा वाटला नाही. त्याचे विचार समजून घेणारं कुणीच नव्हतं. मग घरातच जर त्याला हा परकेपणा जाणवला तर बाहेरच्या जगात तो कसा एकरूप होणार? तेच तर. तो जगाकडेही त्याच अलिप्त आणि तुसड्या नजरेने पाहू लागतो. आणि हाच परकेपणा सोबत घेऊन तो मग शिक्षणासाठी पुण्यात येतो. हा कोसलाच्या गोषवाऱ्यातला पुढचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. इथून कथानक गावाकडून शहराकडे सरकतं. तो उच्च शिक्षणासाठी पुण्यात स्थलांतर करतो आणि इचलकरंजीकर हॉस्टेलमध्ये राहायला जातो. आता आपण विचार करूया. खेड्यातून आलेला एक तरुण, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, जो शिक्षणाचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात आलाय, त्याने तर इथल्या वातावरणात भरून जायला हवं होतं ना? साहजिकच कुणालाही तसंच वाटेल. त्याला एक नवी दिशा मिळायला हवी होती. पण तसं अजिबात घडत नाही. उलट पुण्यात आल्यावर त्याची ही पोकळी अधिकच मोठी होते. त्याला पुण्याचे हे जे शहरी, अतिबौद्धिक आणि दिखाऊ वातावरण आहे ते अत्यंत विचित्र आणि खोटं वाटतं. म्हणजे त्याला वाटलं होतं की तो गावातल्या हुकुमशाहीतून सुटून शहरातल्या स्वातंत्र्यात आलाय. पण प्रत्यक्षात तो फक्त एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात आला होता. आणि हा पिंजरा अधिक गुंतागुंतीचा होता. पण हे असं का होतं? म्हणजे हॉस्टेलमध्ये त्याचे मित्र बघ, सुरेश बापट आणि इतर अनेक जण तिथे आहेत. त्यांच्यासोबत मिळून तरी त्यांनी काहीतरी विधायक करायला हवं होतं. पण ते सगळेजण तिथे नक्की काय करत आहेत? हॉस्टेलमधलं त्यांचं आयुष्य म्हणजे एका मोठ्या कंटाळ्याचा आणि निरर्थकतेचाच प्रवास आहे. म्हणजे ते सगळेच जण भरकटलेले आहेत का? हो, कारण त्यांना त्या शिक्षणात कोणताही खरा अर्थ सापडत नाहीये. कॉलेजचे वर्ग त्यांना पूर्णपणे निरस वाटतात. प्रोफेसर्स काय शिकवत आहेत याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. हो, पुस्तकात असं वर्णन आहे की ते वर्ग फक्त उपस्थिती लावण्यासाठी भरले जातात. विद्यार्थी प्रोफेसर्सची खिल्ली उडवण्यात मग्न असतात. बरोबर. अभ्यासाचा कोणताही खरा किंवा उदात्त उद्देश त्यांच्याकडे नाहीये. नवीन काहीतरी शिकायचं आहे असा दृष्टिकोन तिथे अजिबात दिसत नाही. म्हणजे ज्ञानासाठी शिक्षण असा तो प्रकारच राहिलेला नाहीये. अगदी बरोबर. परीक्षेत केवळ पास होण्यासाठी आणि तीही अगदी शेवटच्या क्षणी चाललेली त्यांची धडपड आपल्याला दिसते. आणि विशेष म्हणजे हे सगळं वडिलांनी गावातून पाठवलेल्या पैशांवर चालू आहे. हो ना. इथून पुढे पांडुरंगचं जे जीवन आहे ते एका विशिष्ट प्रकारच्या शून्याकडे ओढलं जातं. पुण्यासारख्या शहरात आल्यावर त्याचा शून्यवाद अधिकच वाढत जातो. हा जो शून्यवाद आहे म्हणजे निहिलिझम, तो नक्की काय प्रकार आहे?
शून्यवाद म्हणजे असा एक टप्पा जिथे माणसाला वाटायला लागतं की जगातल्या कोणत्याही गोष्टीला, मूल्यांना किंवा नात्याला काहीही अर्थ नाहीये. सगळं काही शून्य आहे. म्हणजे सगळंच निरर्थक आहे अशी भावना? होय. पांडुरंग जेव्हा आजूबाजूच्या लोकांकडे बघतो तेव्हा त्याला जाणवतं की हे सगळं किती ढोंगी आहे. शिक्षण व्यवस्था ही निव्वळ एक यांत्रिक प्रक्रिया बनून राहिली आहे. तिथे ज्ञान मिळवणे या गोष्टीला काहीच किंमत नाहीये. फक्त काही पुस्तके पाठ करणे आणि डिग्री मिळवून कारकून बनणे एवढंच उद्दिष्ट उरलंय. आणि ही गोष्ट तत्कालीन शिक्षण व्यवस्थेवर आणि समाजाच्या ढोंगीपणावर केलेली अत्यंत टोकदार टीका आहे. पांडुरंगाला या सगळ्या वृत्तीचाच प्रचंड कंटाळा आला आहे. ही अशी वृत्ती जी फक्त वरवरचा दिखावा करते. आतून मात्र ती पूर्णपणे पोकळ आहे. पण मला सांग, या सगळ्याचा त्याच्या मानसिकतेवर इतका भयानक परिणाम का होतो? तो नुसता कंटाळत नाही, तर तो एका अतिशय गडद आणि हिंसक अवस्थेकडे जातो. आणि इथूनच आपण त्या प्रसंगाकडे येतो ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता, त्याच्या खोलीतील उंदरांचा प्रसंग. हो, या कादंबरीचा गोषवारा समजून घेताना आपण हा प्रसंग वगळूच शकत नाही. कारण हा त्याच्या आतल्या घुसमटीचा सर्वात मोठा उद्रेक आहे. पांडुरंग त्याच्या खोलीत येणाऱ्या उंदरांचा प्रचंड तिरस्कार करतो. उंदीर मारण्यासाठी तो जे विचित्र प्रयोग करतो त्याचं विदारक वर्णन पुस्तकात आले. तो त्यांना मारताना अक्षरशः आनंद घेताना दिसतो. हे सगळं ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतो. पण इथे मला थोडा वेळ थांबून एक विचार मांडावासा वाटतो. काय विचार? आपण पांडुरंगाचं हे सगळं तत्वज्ञान, त्याचा शून्यवाद ऐकतोय, पण कुठेतरी असा प्रश्न पडत नाही का की हा माणूस खरोखरच या निरर्थक व्यवस्थेचा बळी आहे? म्हणजे तुला काय वाटतं? की तो स्वतःच्या आळशीपणाला आणि अपयशाला लपवण्यासाठी या शून्यवादाचा बुरखा पांघरत आहे. म्हणजे उंदरांना मारण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीत अडकून तो स्वतःच्या खऱ्या जबाबदाऱ्यांपासून तळ तर काढत नाहीये ना? हा एक अतिशय महत्वाचा आणि नैसर्गिकरित्या पडणारा प्रश्न आहे. कारण परीक्षा न देणं, अभ्यास न करणं यावर पांघरून घालण्यासाठी तो हे सगळं अर्थशून्य असल्याचा दावा करतोय असंही वाटू शकतं ना? तो फक्त एक बिघडलेला तरुण असू शकत नाही का? वरवर पाहता कोणत्याही माणसाला तो तसाच वाटेल. एक आळशी तरुण जो अपयशाचे खापर व्यवस्थेवर फोडतोय. पण इथेच कोसलाचं मोठेपण दडलेलं आहे. अच्छा, म्हणजे यामागे अजून काही अर्थ आहे? हो. जर आपण या पात्राच्या मुळाशी गेलो तर आपल्याला समजेल की हे उंदीर केवळ प्राणी नाहीत. ते एक अत्यंत प्रबळ असं रूपक, म्हणजे मेटाफॉर. रूपक? पण कशाचं रूपक? हे उंदीर पांडुरंगाच्या मनातील गोंधळाचे आणि या अर्थशून्य जगाचे प्रतीक आहेत. ज्याप्रमाणे ते उंदीर त्याच्या खोलीत अतिक्रमण करतात, तशीच ही शिक्षण व्यवस्था आणि हा ढोंगी समाज त्याच्या अस्तित्वावर अतिक्रमण करत आहे. अरेच्छा, म्हणजे त्याला त्याच्या आयुष्यावरचं स्वतःचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्यासारखं वाटतंय. अगदी. वडिलांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा, पास होण्याचं दडपण, हे सगळं उंदरांसारखंच त्याच्या मनाला कुरतडत आहे. म्हणजे मग उंदीर मारणे हा केवळ एक विकृत खेळ नाहीये तर? अजिबात नाही. तो त्याच्या हतबलतेचा आणि एकाकीपणाचा एक हिंसक स्फोट आहे. जेव्हा माणसाला वाटतं की आजूबाजूच्या व्यवस्थेवर आपलं काहीही नियंत्रण नाहीये, तेव्हा तो अशा क्षुल्लक गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. बापरे, हे विश्लेषण खरंच खूप विचार करायला लावणार आहे. तो उंदीर मारून कुठेतरी स्वतःच्या आयुष्यावर थोडं तरी नियंत्रण मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. म्हणजे ती केवळ हिंसा नाही, तर ती त्याच्या आत सुरू असलेल्या अस्तित्वाच्या संघर्षाचीच बाह्य प्रतिकृती आहे. होय. आणि याच उंदरांच्या वर्णनासोबतच लेखकाने परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांची जी धांदल उडते त्याचंही अचूक चित्रण केलंय. हो, रात्र रात्र जागून केलेली ती निरर्थक पाठांतर आणि घोकमपट्टी. आणि ते चित्रण त्या उंदरांच्या मेटाफॉरला अधिक गडद करतं. मुले यंत्रासारखी तीच उत्तरं पाठ करत आहेत, ज्याचा त्यांच्या खऱ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे येणारा प्रचंड मानसिक तणाव पण तिथे दिसतो. उंदीर मारण्याची प्रक्रिया आणि ही परीक्षा देण्याची प्रक्रिया, या दोन्ही गोष्टी एकमेकात अशा मिसळून जातात की आपल्याला प्रश्न पडतो, खरी कीड कोणती आहे? ते उंदीर की ही पोकळ शिक्षण व्यवस्था? खरंच की. जेव्हा आपण कोसलाच्या या 25 वर्षांच्या गोषवाऱ्याकडे पाहतो, तेव्हा जाणवतं की हा गोषवारा केवळ एका विद्यार्थ्याच्या अपयशाची कथा नक्कीच नाही. नाही, हा एक असा प्रवास आहे जिथे एक तरुण अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधायला जातो. तो गावातून शहरात येतो, शिक्षणात अर्थ शोधतो, पण दुर्दैवाने त्याला हाती फक्त पोकळपणा लागतो. ही कादंबरी एका संपूर्ण पिढीच्या नैराश्याचा अत्यंत प्रामाणिक दस्तऐवज आहे. ती एका वैयक्तिक कथेच्या खूप पलीकडे जाते. म्हणजे ती आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अर्थाची व्याख्या तपासायला लावते ना? अगदी.
पांडुरंगाचा प्रवास बघून आपण विचार करू लागतो की आपण जे काही करत आहोत ते खरोखरच अर्थपूर्ण आहे का? यापणही फक्त व्यवस्थेने आखून दिलेल्या साच्यात यंत्रासारखे फिट बसल्याचा प्रयत्न करत आहोत. एक चांगला नोकरदार बनण्याच्या नादात आपण स्वतःचाच आवाज तर गमावत नाहीये ना? बरोबर. तर मग या सगळ्या सखोल चर्चेतून आपण नेमका काय अर्थ घ्यायचा? यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जे तरुण प्रवाहाच्या विरुद्ध जातात किंवा जे समाजाला बंडखोर वाटतात त्यांना घाईघाईने केवळ अयशस्वी ठरवणं चुकीचं आहे. होय, त्याआधी आपण थांबून विचार करायला हवा की त्यांनी ज्या व्यवस्थेला नाकारले आहे ती व्यवस्था खरोखरच किती अर्थपूर्ण आणि निर्दोष आहे. पांडुरंगाने शिक्षण व्यवस्था नाकारली, पण ती व्यवस्था खरोखरच ज्ञान देणारी होती का, हा प्रश्न आजही तितकाच जळजळीत आहे. निश्चितच. कोसला 60 वर्षांपूर्वी लिहिली गेली असली तरी ती आजही तितकीच ताजी वाटते, कारण व्यवस्थेचा तो पोकळपणा आजही वेगळ्या रूपात अस्तित्वात आहेच. केवळ तंत्रज्ञान बदललं आहे, पण माणसाचा आतला परखेपणा आणि अस्तित्वाचा शोध अजूनही तसाच आहे. आणि याच एका अत्यंत महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजच्या या कोसलाच्या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. पण हा विषय असा आहे की तो लगेच विसरता येणार नाही. हो ना, तो विचार करायला भाग पाडतो. म्हणूनच हा विषय संपवताना एक असा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो ज्यावर आपण सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा. नक्कीच. पांडुरंग सांगवीकरने 60 वर्षांपूर्वी पुण्यात शिक्षण घेऊनही त्याला तिथे फक्त अर्थशून्यता जाणवली. आजच्या या आधुनिक काळात जेव्हा आपल्याकडे माहितीचा अक्षरशः महापूर आला आहे, तरीही आपण खरोखरच अधिक प्रगल्भ होत आहोत की आपणही एका अशाच अदृश्य इचलकरंजीकर हॉस्टेलमध्ये अडकून पडलो आहोत आणि आपल्याच मनातील त्या निरर्थक विचारांच्या उंदरांशी अशीच एक एकाकी लढाई रोज लढत आहोत. यावर नक्की विचार करा.